नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, परीक्षा काय किंवा आयुष्य काय, यश आणि अपयश या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण आपल्याला बघायला असं मिळतं की यशस्वी होण्याचं शास्त्र शिकवणारे पुष्कळ जण असतात, परंतु अयशस्वी माणसाला, अपयशी माणसाला अपयशाचा सामना कसा करायचा ही कला शिकवणारे मात्र अगदी थोडे असतात. आणि आज जागतिक पाहणीनुसार असं लक्षात आलेलं आहे की हृदयरोगाच्या खालोखाल जर सगळ्यात गंभीर आजार, सगळ्यात प्रबल आजार जर कुठला असेल तर तो आहे नैराश्य, डिप्रेशन. आणि याचं मूळ कुठेतरी अपयशामध्येच आहे. आणि म्हणूनच अपयशाचा सामना कसा करायचा याचा विचार आजच्या या नवीन पिढीने आवर्जून करायला हवा. कारण केवळ आत्ताच्या परीक्षेतलं यश नव्हे तर आयुष्याच्या मोठ्या लढाईतलं यश या कलेवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपण आज हा विषय निवडलेला आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपले पालक प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत साने गुरुजी विद्यालय दादरचे मुख्याध्यापक संजय पाटील सर आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली 3 दशकं कार्यरत असणारे डॉक्टर प्रदीप पाटकर सर. खेळात हारजीत आणि परीक्षेत यश अपयश हे आलंच, पण या विद्यार्थ्यांकडूनच मला जाणून घ्यायला आवडेल की त्यांना काय वाटतं, आयुष्यात कुठे कुठे अपयशाचा सामना करायला लागू शकतं. असा सामना त्यांनी केलाय का, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, कुठे कुठे आपल्याला अपयश समोर येऊ शकतं? आपल्याला जीवनात अपयश येतं. उदाहरणार्थ म्हणजे आपण जर कुठल्या इंटरव्ह्यूला जात असू तिथे सुद्धा आपल्याला अपयश येऊ शकतं. बर. खेळात सुद्धा अपयश येऊ शकतं. क्रीडांगणावरती सुद्धा अपयश येऊ शकतं. हा, तुला काय सांगायचंय? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये अपयश येतं. बरं, तुला काय सांगायचंय? करिअर मध्ये सुद्धा अपयश येऊ शकतं. तुला काय सांगायचंय? बोर्डाच्या परीक्षेतही अपयश येऊ शकतं. एखादी मिसाईल किंवा अँटीडोट फेल झालं तर तेही एक प्रकारचं अपयशच असू शकतं. बरोबर आहे, खरंय. हा, तुला काय सांगायचंय? एखाद्याच्या नजरेतून पडल्यामुळे सुद्धा अपयश येऊ शकतं. बरं. हा, या बाजूला लोगों के सामने बोलने में भी अपयश आ सकता है. एकेडमिक्स में भी हम असफल हो सकते हैं. जी. दोस्ती और रिश्तेदारी में भी असफलता मिलती है हमें. अपयशाच्या विविध शक्यता या मुलांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. सर, आपण काय सांगाल? मला असं वाटतं की जे आपण ध्येय निश्चित करतो त्या ध्येय निश्चिततेनंतर ध्येयपूर्तीकडे जातो. जर अपयश म्हणजे ध्येयपूर्तीतील अडथळा, बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला ते तुलनात्मक यश. कारण त्याच्यात अपयशात, प्रत्येक अपयशात ते काही 100% अपयश नसतं, काही प्रमाणात त्याच्यात यश असतं. म्हणून तुलनात्मक अपयश एवढंच आपण म्हणू शकतो, तुलनात्मक यश म्हणू शकतो अपयशाला. बरोबर. सर, आपण काय सांगाल या मुलांना? मुलांनी सांगितलं आता की अपयश, या अपयशाच्या व्याख्या अनेक सांगितलेल्या आहेत आणि त्या खूप छान त्यांनी सांगितल्या आहेत. पण त्याच्यामधून सुद्धा आपल्याला यश येण्यासाठी आपण जे काय प्रयत्न करायचे आहेत ते खरं तर अपयशातूनच येतं. आणि ते प्रयत्न आपण कशा प्रकारे करायचे ह्याचा सल्ला अनेक मार्गदर्शनकडून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या व्याख्या आपण ज्या दिलेल्या आहेत त्या आपण पूर्ण नेऊ शकतो की आपल्याला त्याच्यात आणखी प्रगती करू शकता येईल. की अपयश एकदा आलं की त्याच्यामध्ये आणखी बदल करून किंवा त्याच्यामध्ये सुधारणा घडून आपल्याला जे काही करता येईल ते आपण करू शकतो. आता तुम्ही सगळे सांगत असताना लक्षात आलं की अपयश हे केवळ शालेय जीवनात, केवळ स्पर्धा परीक्षांमध्ये नाहीये. एखाद्या मोठ्या थोर शास्त्रज्ञाला, संशोधकाला, एखाद्या खेळाडूला, एखाद्या बिझनेसमनला सुद्धा अपयशाचा सामना करायला लागू शकतो. पण मग हा सामना नेमका कसा करावा, तुम्हाला काय वाटतं? अपयश आला, तुम्हाला कधीतरी असं होत असेल ना, परीक्षेत अपेक्षित मार्क नाही पडले किंवा एखादा सामना जिंकायचा होता पण नाही जिंकलो, मग काय रिॲक्शन असते तुमची? आपल्याला अपयश नक्की कशामुळे आले, आपण नक्की कुठे चूक केली, ती चूक सुधारून आपण अपयशाचा सामना करू शकतो. बरं, तुला काय सांगायचंय? माझं स्वतःचं एक उदाहरण आहे. मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा मला कमी मार्क पडले माझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे. तर तेव्हा मला फार दुःख झालं. पण त्यानंतर मला कळालं की मी फार ओव्हर कॉन्फिडन्स केला, म्हणून मी मॅथ्सचे गणित परत नीट सॉल्व्ह केले आणि परत कॉन्फिडन्स घेऊन मी परत चांगल्या गुणांनी पास झालो. व्हेरी गुड. अभ्यासात जर आपल्याला अपयश आलं तर आपण निराश होतो. जर आपण तेच आपली कमतरतेची भावना जर आपण जाणून घेतली आणि आपण परत एक जिद्दीने अभ्यास करायला लागलो आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंगने घेतलं तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात.
परीक्षेतलं हे जे यश अपयश आहे हे मला वाटतं आता आपल्याला ऐकताना खूप सोपं वाटते की एका परीक्षेत जर यश नाही मिळालं तर लगेच दुसरी परीक्षा द्यायची किंवा तीच परीक्षा पुन्हा द्यायची. पण हे खरंच व्यवहारात असं घडतं का आणि मुलं अशा पद्धतीने हे अपयश सहजासहजी स्वीकारू शकतात का? मला वाटतं एक ध्वनी चित्रफित पाहूया, म्हणजे या विषयावरती अधिक चांगला प्रकाश पडेल. Is this your report card? You have scored just 70%. See your friends, they have scored above 90. What is this? Full day you're watching TV. Get up. Go and study. Ways to commit suicide. या ध्वनिचित्रफितीतल्या मुलाला अखेरीस का होईना पण लक्षात आलं की उपाय खरा काय आहे अपयशाचा सामना करण्यासाठीचा. पण हे पटकन इतक्या समजून घेणारी मुलं आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतात आणि अनेकदा असं आपल्याला बघायला मिळतं की मुलं नैराश्यामध्ये जातात, अनेकदा चुकीचं पाऊल उचलतात किंवा त्यांचं अभ्यासावरचं लक्षच उडतं आणि मग त्यांच्यासाठी भविष्य जे आहे ते अधिक खडतर होऊन बसतं. हे होऊ नये म्हणूनच आपण या भागामध्ये विचार करणार आहोत की याचा सामना कसा करायचा. कारण सर आपण काय सांगाल की नेमकं अपयशाला जबाबदार कोण असतं? कारण यशाचं श्रेय घ्यायला सगळे तयार असतात. जेव्हा एखादा मुलगा खूप चांगले मार्क मिळवतो तेव्हा तो सांगतो की माझ्या यशाचं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. पण हेच जर अपयशी मुलगा म्हणाला की माझ्या अपयशाचं श्रेय आईवडिलांना जातं तर असं होईल का? म्हणजे अपयशाचं विश्लेषण जर करायचं झालं तर नेमकं अपयशाचं श्रेय कुणाचं? अपयशाचं संपूर्ण श्रेय तुमचं जे अपयशी झाले त्यांचं अजिबात नसतं. म्हणजे एवढं क्रेडिट घेऊच नका. ह्याचे अनेक भाग आहेत आणि अनेक गोष्टींमधून तो प्रयत्न जात असतो. तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही परीक्षेत तो मांडलात, मी या परीक्षेबाबत बोलतोय, तर त्या मधल्या काळात अनेक घटक काम करत असतात. तुमचे पेपर्स तपासले जाण्यापासून सगळ्या गोष्टी. आणि मग त्यामुळे अपयशाचं पूर्ण क्रेडिट घेऊ नये तुम्ही. दुसऱ्या बाजूला अपयश दुसऱ्यांवरही संपूर्ण टाकू नये. म्हणजे इतरांमुळेच झालंय, पेपरच कठीण काढला होता, तपासलाच नाही नीट, शिकवलेलंच नव्हतं, हे सगळे फॅक्टर्स पण आपल्याला उपयोगाचे नाहीत. युजली काय होतं, तुम्ही टाळायला काय पाहिजे अपयश झालं तर त्याला आपण मॅगी इफेक्ट म्हणूया. तर मॅगी म्हणजे एम म्हणजे मिझरी आणि मॅड, दुःखी होऊ नका आणि उगाच वेड्यासारखं काही करू नका. त्यानंतर ए म्हणजे अवॉइडन्स, म्हणजे आता टाळायचंच पुढचं सगळं, नकोच मला ते. किंवा ॲग्रेसिव्ह व्हायचं आणि चिडायचं, कुणाला आता धरू जबाबदार म्हणून,
ते नाही करत. जी म्हणजे ग्रम्बलिंग, म्हणजे स्वतःच्याच मनात चरफड करत राहायचं, असं कसं झालं, काय झालं वगैरे वगैरे असं. किंवा जी म्हणजे गिडी, म्हणजे नुसतीच चक्कर येऊन बसायचं की आता काय करू, आता मला उठवत नाही, काही करवत नाही. आणि आय म्हणजे इम्पल्सिव्ह आणि इरिटेबल, म्हणजे उतावीळपणे काहीतरी करायचं किंवा इरिटेबल व्हायचं, चिडचिड चिडचिड करत राहायचं. या सगळ्या रिॲक्शन्स काही करण्याची जरूर नाही. तुम्हाला राग येणार, त्यानंतर तुम्हाला नकार येणार की बाबा मी हे माझ्यामुळे झालंच नाही, त्यानंतर तुम्ही म्हणणार की मला डिप्रेशन आलं, त्यानंतर तुम्ही तडजोड करणार की थोडंसं यश आहे, थोडंसं नाही, इथेच गडबड झाली, तिथे नाही झाली, आणि त्यानंतर शेवटी स्वीकार करणार. या सगळ्यात बऱ्यापैकी वेळ जातो, ताकद जाते आणि सगळा कंटाळा येतो. त्यामुळे अँगर आला, राग आला की थोडासा घ्यायचा, नकार द्यायचा नाही, स्वीकार करायचा या गोष्टीचा आणि पटकन पुढे जायचं. म्हणजे आपला वेळ वाचतो, आपली ताकद वाचते आणि पुढचं प्लॅनिंग करायला बरं पडतं. सर, याच संदर्भामध्ये आपल्या शाळेमध्ये आपण एक प्रयोग केलात, तर त्याही विषयी आम्हाला सविस्तर सांगा. तुम्हाला सांगायला एक आनंदाची बातमी आहे की आमच्या शाळेमध्ये ह्या वर्षीचा निकाल जो आहे 100% लागलेला आहे. वा. आणि त्यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, सेवक सर्वांचं सहकार्य मिळत असतं आणि त्याच्यामधून अनेक उपक्रम आम्ही राबवतो. आणि विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका, शाळा सुटल्यानंतर जादा तास, किंवा आम्ही शिबिर घेतो विद्यार्थ्यांचे 1 महिना, की त्यातून विद्यार्थी 1 महिना शेवटच्या महिन्यामध्ये अनेक 50च्या वर प्रश्नपत्रिका सोडून ते चांगल्या प्रकारे उत्तरं लिहू शकतात परीक्षेसाठी. आता ह्यावेळी मात्र ह्या संदर्भामध्ये आम्ही एक प्रयोग केला की गेल्या वर्षी आमचा रिझल्ट 97% लागला, गेल्या वर्षी, आणि गेल्या वर्षी 99% लागला, आणि आता ह्या वर्षी 100% लावायचाच किंवा लागला पाहिजे असे आम्हाला थोडेसे होप्स निर्माण झाले होते. आणि आम्ही एक प्रयोग केला की प्रिलिम परीक्षा झाल्यानंतर काही 7-8 विद्यार्थी असे होते की ते 5 का 6 विषयामध्ये नापास झालेले होते. आता ह्याचा जेव्हा रिझल्ट आल्यानंतर पाहिल्यानंतर ही मुलं नापास होणार, पालक सुद्धा गंभीर झाले होते आणि शिक्षक सुद्धा त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो यासाठी. तर आमच्या हितचिंतक म्हणून आमच्याकडे आलेले एक मानसोपचार तज्ज्ञ शिक्षिका 2 होत्या आणि त्यांना आम्ही निमंत्रित केलं आणि त्यांना विचारलं असं असं आहे, तर आता काय करू शकतो आम्ही. तर त्यांनी सांगितलं काही नाही सर, आपण त्याच्यावर प्रयोग करूया, उपक्रम करूया त्यांच्यासाठी. आणि मग त्यांची थोडा अर्धा एक तास सर्व मुलांना एकत्र घेऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यूतून त्यांना अभ्यासासाठी आता 1 महिना 2 महिने राहिलेले आहेत, 1 महिना राहिलेला आहे, आणि ह्याच्यामधून आपल्याला विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अभ्यास करता येईल हे त्यांना सांगायचं आहे, त्यांचा धीर वाढवायचा आहे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करायला लावायचे आहेत. आणि त्यासाठी त्यांनी 2-2, 4-4 तास त्यांना बोलवलं, जे विषय कच्चे होते त्या विषयासंदर्भामध्ये त्यांना मार्गदर्शन केलं. परीक्षेला जाताना सुद्धा, परीक्षा संपल्यानंतर सुद्धा विद्यार्थी पेपर त्या मॅडमकडे भेटायला येत होते आणि भेटून त्यांना जे काही प्रश्न अवघड वाटत होते ते त्यांच्याकडे सोडून घेत होते आणि त्यांना मार्गदर्शन करत होते आणि त्यांना एक वेगळा संदेश देत होते की तुम्ही प्रयत्न करायचे आहेत, काही हरकत नाही, या 2 महिने आपल्याला अवधी आहे, त्या अवधीमध्ये आपण नक्कीच यशस्वी होणार आहोत. तर हे त्यांना जी प्रेरणा जी देत होती ती प्रेरणा त्यांना महत्त्वाची ठरली आणि त्यांनी ठरवलं होतं की नाही मी होणारच नाही. कधी 2-2, 4-4, 5-5 मार्क मिळाले सुद्धा विद्यार्थी अभ्यास करायला लागले आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी एवढा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये सर्वचे सर्व विद्यार्थी पुढे 2-4 मुलं तर अगदी 40-45% वर गेले, अगदी 5-5, 6-6 विषयामध्ये नापास झालेले. एक विद्यार्थ्याला तर 5 विषयात नापास झाले, ते 52% मार्क मिळून पास झाला. सर्वचे सर्व मुलं आमची पास झाली आणि आमचा 100% निकाल लागला, ह्याचा आम्हाला खूप आनंद झाला. यातून एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं चर्चेला येतो की समुपदेशकाची भूमिका अपयशाचा सामना करत असताना. तर याविषयी आपण अधिक काय सांगा. थोडंसं मी याच्यात ॲड करीन असं की 1978 ते 80 ज्या वेळेला मोस्टली तुम्ही जन्मलेला नव्हतात त्यावेळेला नायर हॉस्पिटलतर्फे हा एक प्रयोग आम्ही केला होता. प्रॉब्लेम चिल्ड्रन म्हणजे वर्गातली सर्वात शेवटची 10 मुलं, नापास होणारी, शाळेतून बाहेर पडलेली, खूप मस्ती करणारी, गडबड करणारी, जी नकोशी झालेली होती शिक्षकांना सुद्धा आणि घरी पालकांना सुद्धा, त्या सगळ्यांना मानसशास्त्राचा वापर करून समुपदेशन वगैरे आणि त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देऊन, अभ्यासात मार्गदर्शन करून, त्यांना वेगवेगळ्या मदती देऊन त्या सगळ्या मुलांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या क्षेत्रात आणि मग करिअरच्या क्षेत्रात असा आणण्याचा प्रयत्न केला गेला. तो फारच त्यावेळेला जवळजवळ मला असं आठवते 300 ते 900 केसेस त्यावेळेला आपण मुंबईतल्या घेतलेल्या होत्या म्युन्सिपल स्कूलमधल्या आणि त्याचं एवढं यशस्वी ते झाला तो उपक्रम की त्यानंतर नायरला शालेय मानसिक आरोग्य केंद्र हे समुपदेशन केंद्र म्हणून पण काम करतं, तुमच्या क्षमता मोजण्याचं काम करतं,
चांगल्या हुशार मुलांनाही मदत करण्याचं काम करतं. असा एक चांगला प्रयोग आपल्याकडे राबवला गेला आणि त्यानंतरही अजून तो सर्वत्र सर्व हॉस्पिटल्समध्ये मानसोपचार विभाग जे आहे तिथे या सगळ्या व्यवस्था आता दिल्या जातात. बरोबर आहे. इथे अनेक शिक्षक पालक प्रतिनिधी उपस्थित असतील. तुम्हाला या विषयावरती काय सांगावंसं वाटतंय? सरांना एक क्वेश्चन विचारायचं आहे. आजच्या मुलांकडून पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा वाढण्यासाठी आजची शिक्षण पद्धती त्याला कितपत जबाबदार आहे? खूप मोठा प्रश्न आहे हा. काय सांगाल सर आपण? शिक्षण प्रणालीमध्ये बरेचसे बदल होत आहेत हे आपल्याला कल्पना असेल सर्वांना, आणि हे बदल होणं आणि या स्थित्यांतर जी होत आहेत त्यानुसार ते होत आहेत, पण त्याच्यामध्येही प्रयोग केले जातात. आता मूल्य शिक्षण पद्धती आली की त्या मूल्य शिक्षण पद्धतीमधून मुलांना मूल्य जी वास होत चाललेली आहेत, नष्ट होत चालली आहेत, त्या मूल्य जोपासून चांगला एक नागरिक बनवावा, देशाचा एक आधारस्तंभ आहेत ते, आणि ते नागरिक बनवा सुसंस्कृत ही धोरणा त्याच्यानंतर. आणि त्यानंतर विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात एक दुसरा प्रकार आलेला आहे की मूल्यधिष्ठित शिक्षकमध्ये आकारित आणि संकलित मूल्यमापन ही एक योजना आलेली आहे की विद्यार्थ्यांना आकारित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन हे 5वी ते म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचा हा अभ्यासक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये आकारित मूल्यमापन म्हणजे ज्या विद्यार्थ्याला ज्या क्षेत्राचा कल आहे, ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाकडे वळवणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. की ज्याला एखाद्याला समजा शिल्पकला, चित्रकला, नृत्य ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे तर त्याला त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणं हा त्याच्या मागचा, आणि मग ते क्षेत्र तो पुढे आपल्या नावारूपाला येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये तो आपलं करिअर करू शकतो. संकलित मूल्यमापन 50 मार्कामध्ये ठेवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये संकलित एवढं आपण जो काय अभ्यास करतो तो आपण ठेवतो, लक्षामध्ये ठेवतो आणि तो लिहून काढतो आणि त्याच्यावर मिळालेले 50 गुण, आणि अशा करून 50 संकलित आणि 50 आकारित मूल्यमापन ह्या दोघांमध्ये 100 गुण दिले जातात आणि त्याला ग्रेड दिली जाते. म्हणजे तो किती टक्के मिळाले, म्हणजे खूप हुशार असं नाही तर ग्रेड मध्ये ठरवलेत की 90%, 80%, ए ग्रेड, बी ग्रेड, अशा प्रकारे त्यांना ग्रेड वाईज दिली जातं. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ह्याला 91% मिळाले, ह्याला 95%, तो खूप हुशार, मग तो वेगळा, आणि मग अगदी 50%, 40%, 30-35% मिळवणारा अगदी डम, त्यांच्यात थोडासा भेदभाव होऊ नये म्हणून ही शासनाची संकल्पना आहे की विद्यार्थ्यांमध्ये समानता असायला पाहिजे. म्हणून ही आकारित आणि संकलित मूल्यमापनची योजना शासनाने केलेली आहे, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना समान गुण साधारणतः थोडी वर खाली पातळी त्यांची असणं आवश्यक आहे, म्हणून ही योजना आहे, आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा बदल झालेला आहे. संकरित मूल्यमापन आणि आकारित मूल्यमापन हे शिक्षकांना माहिती आणि मुलांना माहिती, पण पालकांना याच्याबद्दल माहित नाही. पालकांचा असा गैरसमज आहे की आता 8वी पर्यंत आपला बाल्य नापास होणार नाही, म्हणजे त्याच्याकडे थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत चाललं. आपल्या काळजीपूर्वक त्यांनी जे अभ्यास घ्यायला पाहिजे तो होत नाही. हाच प्रश्न मला वाटतं थोडासा बदलून पाटकर सर मला आपल्याला विचारायला आवडेल की ते जे म्हणाले की पालकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. शिक्षण पद्धतीमध्ये काही घडतं आहे, चांगलंही सकारात्मक पण घडतंय, पण पालकांच्या आणि समाजाच्या विद्यार्थ्याकडूनच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी आपण काय सांगा? मला असं वाटतंय की गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळे विचित्र तडाखे कुटुंब पद्धतीला पडलेले आहेत. म्हणजे मार बसलेला आहे, आर्थिक तडाखा त्यातला मोठा आहे, शिक्षण अतिशय महाग होत चाललंय, आणि त्यामुळे शिक्षणाकडून यशाच्या अपेक्षा ह्या आता हट्टामध्ये रूपांतरित झालेल्या आहेत की एवढं जर मिळालं नाहीच तर चालणारच नाही, आणि त्याचा इफेक्ट अख्ख्या समाजाचा या मुलांवर येतोय. मग या मुलांना कुठेतरी अख्खी किंमत माहीत पडायला लागलेली आहे नापास होण्याची आणि पास होण्याची, आणि नेमकं कशातच सक्सेसफुल व्हायला पाहिजे कशात नाही. म्हणजे उदाहरणार्थ अवांतर कौशल्य असं समजलं जातं बाकीचं सगळं. माणूस घडताना तो काय फक्त मार्क्स मिळवणारं एक मशीन नसतं, त्याच्याबरोबर तो एक चांगला माणूस बनला पाहिजे, त्याच्यातले अंगभूत जे गुण आहेत त्याचा विकास व्हायला पाहिजे, त्याने एक खूप छान सुंदर मदत करणारं, आजूबाजूला वावरणारं, इंटरेस्ट घेणारा असं माणूस व्हायला पाहिजे. हा सगळा शिक्षणाचा जो अख्खा इफेक्ट आहे त्याबद्दलच्या अपेक्षा कमी होत चालल्यात आणि फक्त मार्कांबद्दलच्या राहिल्यात, कारण मार्क म्हणजे पुढचं करिअर असं सगळं चाललंय. या सगळ्यामध्ये कुठेतरी हा गोंधळ मला वाटतोय. आपल्याला असं वाटतं की मला असं तुम्हाला सांगायचं आहे की याचा एक पुनर्विचार करा. हे अपयश एवढं भारी का पडतंय? एवढं अपयश आमच्याही वेळेला होत होतं, आम्ही काय अपयश पाहिलेली नाही तसे नाही. खेळातलं अपयश आम्हाला चालतं, कलेमधलं अपयश आम्हाला चालतं, फक्त मार्कांमधलं अपयश चालत नाही. हा कुठेतरी एक हट्टी भूमिका आपण सगळे पालक म्हणून घेतो आहोत. कदाचित नाईलाजाने घेत असाल, कदाचित प्रेशर येतंय म्हणून घेत असाल, पण ते मुलांच्या मानसिक विकासासाठी
आणि मानसिक आरोग्यासाठी, मानसिक स्थैर्यासाठी चांगलं वाटत नाही आम्हाला. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण अपयश आल्यानंतर मला डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतो, आशेचा एकही किरण दिसत नाही. खरं तर हा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे असा व्हायला हवा आणि यासाठी काय करता येईल याचा विचार करूया. पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. यंग तरंगमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. अपयशाचा सामना कसा करायचा याचा विचार आपण करत असताना कदाचित केवळ दृष्टिकोनातल्या बदलांनी अपयश आणि यश याच्या व्याख्या सुद्धा बदलू शकतात. याचाच आढावा घेणार आहोत पुढच्या एका ध्वनिचित्रफितीतून. मैं एक 500 रुपए का नोट हूँ और मेरी भी एक दिलचस्प कहानी है जिसे मैं आज आपको सुना रहा हूँ. मैं उन 500 रुपयों में से हूँ जो सबसे पहले प्रिंट होकर आए थे. उस जमाने की तो बात ही कुछ निराली थी. मैं बहुत ही चमकदार और करारा था, लेकिन वक्त के साथ धीरे धीरे मेरी वो चमक गायब होती चली गई. मैं जिसके भी हाथ में जाता वही बहस करने लगता. अरे भाई, ऐसा पुराना नोट देते ही क्यों हो? कोई इसे लेगा भी नहीं. लोगों के ताने सुनते सुनते एक दिन मैं एक प्रोफेसर के हाथ पड़ा. मुझे हाथ में लेते ही वो मुस्कुराते हुए बोले, अरे तुम तो सन 1987 के मालूम होते हो. ये कहते हुए प्रोफेसर ने मुझे अपनी जेब में रख लिया. एक दिन वो मुझे अपने साथ लेक्चर में ले गए. अंदर जाते वक्त उन्हें एक बच्ची रोती हुई नजर आई. उन्होंने बच्ची से पूछा, बेटी तुम रो क्यों रही हो? मैं एग्जाम में फेल हो गई हूँ. मेरे पिताजी मुझसे काफी नाराज होंगे. मुझे समझ में नहीं आ रहा कि मैं क्या करूँ. मैं लेक्चर देने जा रहा हूँ, तुम भी चलकर सुनो. बच्ची चुपचाप प्रोफेसर के साथ हो ली. बच्ची की ओर मुस्कुराते हुए प्रोफेसर ने लेक्चर शुरू किया और एक नया चमचमाता हुआ 500 रुपए का नोट अपनी जेब से निकाला और उसे ऊपर उठाते हुए बच्चों से पूछा, बच्चों तुम में से ये नोट किसे चाहिए? फिर उन्होंने अचानक से वो नोट जेब में रखा और मुझ पुराने नोट को बाहर निकाला. मेरी हालत देखकर बच्चे मुंह बनाने लगे और ये देखकर प्रोफेसर ने बच्चों से कहा, माना ये नोट नए नोट की तरह चमकदार नहीं है, लेकिन क्या तुम में से किसी को ये नोट चाहिए? बच्चों ने एक दूसरे का मुंह देखा और धीरे धीरे क्लास में हाथ उठने लगे. एक बच्चे ने खड़े होकर कहा, अरे प्रोफेसर साहब, नोट गंदा है, पुराना है तो क्या फर्क पड़ता है? आखिर ये है तो एक 500 रुपए का नोट, इससे इसकी कीमत थोड़ी ना कम हो जाती है. प्रोफेसर साहब ने मुस्कुराते हुए फेल हुई बच्ची को बुलाया और कहा, तुम भी इस 500 रुपए की नोट की तरह हो. जिंदगी में उतार चढ़ाव तो आते रहेंगे, लेकिन तुम अपनी अहमियत कभी मत भूलना. ये कहते हुए प्रोफेसर साहब ने मुस्कुराते हुए बच्ची के हाथ में मुझे थमा दिया. उस दिन से लेकर आज तक उस बच्ची ने मुझे कभी किसी और को नहीं दिया. आज भी जब वो परेशान होती है तो मुझे देखकर मुस्कुरा देती है. दृष्टिकोन हा किती महत्त्वाचा असू शकतो हे मला वाटतं खूप छान पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनीच रायन इंटरनॅशनल स्कूलच्या ही ध्वनिचित्रफित तयार केलेली आहे. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. सर, आपण मगाशी ज्या पद्धतीने म्हणत होतो की अपयशाची जबाबदारी कुणी घ्यायची आणि अपयशाचं विश्लेषण करत असताना सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एक समुपदेशकाची भूमिका फार महत्त्वाची. आणि अनेकदा पालक किंवा शिक्षक हेच मुलांचे समुपदेशक असतात, तर त्यांची नेमकी भूमिका कशी असते? आमच्या वेळेला एक शब्द होता, तुमच्यापर्यंत तो आहे की नाही माहीत नाही, की पिकू नका, म्हणजे वैतागू नका. फार पिकवलं म्हणजे फार कंटाळा आणला असं आजकाल आम्ही पकवलत म्हणतो. हो, पकवलं. तर आता पिकू आलेलं आहे. तर पिकू लक्षात ठेवायला काही हरकत नाही, अगदी सोपा आहे. पी म्हणजे पेशन्स. थोडं सगळ्यांनी संयम दाखवा. त्या अपयशी मुलांनी सुद्धा आणि आई वडिलांनी सुद्धा, शिक्षकांनी सुद्धा थोडा संयम दाखवा त्याच्याबद्दल. दुसऱ्या बाजूला आय आहे पिकूमधला. आय हा इंटरेस्टिंग सांगतो. तो सांगतो की इंटरेस्ट घ्या, थोडी आस्था दाखवा, त्या मुलाबद्दल प्रेम दाखवा, त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ऐकून घ्या. पहिल्यांदा तो खूप 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 बोलणार आहे, रडणार आहे, सगळं करणार आहे, त्याला थांबवू नका. ते सगळं ऐकून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, आस्था आहे हे दाखवा. त्यानंतर के म्हणजे नो द फॅक्ट्स.
मुळात नेमकं काय घडलंय ते नीट समजून घ्या, अंदाजे सांगू नका. म्हणजे असं नाही म्हणायचं की हां तुला बरे कमी मिळाले बाकीच्यांना एवढे चांगले मिळाले. काहीतरी घडलेलं आहे की ज्यामुळे हे मूल अपयशी झालंय. दोघांनी मिळून ते समजून घ्यायला पाहिजे. आणि लास्ट अंडरस्टँडिंग म्हणजे एक समजूतदारपणा, मुळातच त्या विषयाची समज, त्या अपयशाची समज आणि एक समजूतदारपणा. हे असं दाखवलं म्हणजे एका बाजूला आपण असं म्हणू मराठीत पिकू नका आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिशमध्ये म्हणू की पिकू. हा लक्षात ठेवा. पेशन्स पाहिजेत, इंटरेस्ट पाहिजे, आस्था दाखवायला पाहिजे, त्याचं फॅक्ट सगळे नीट नोंद व्हायला पाहिजेत आपल्याला. आणि त्यानंतर आपण एक समजूतदारपणा दाखवून पुढचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली पाहिजे. आजकालच्या दैनंदिन जीवनात आई वडील दोघेही कामावर जात असल्यामुळे सर मुलांवर लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नसतो. सर अशा वेळेस मुलांनी काय करावं मग? अशा वेळेस तुमच्यापाशी तुमचे मित्र आहेत अतिशय जवळचे, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. हे यश अपयश जे आहे ते मला असं वाटतं की जी मंडळी यशस्वी झालेली आहेत त्यांनी अपयशी मित्र आपला त्याला पहिल्यांदा भेटलं पाहिजे, त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. त्याची पुढच्या 4-5 दिवसांची 8 दिवसांची तो सावरेपर्यंतची काळजी मग मुलांनी उचलली पाहिजे. आपल्याला मित्र यासाठीच आहेत, मैत्रिणी यासाठीच आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला काही प्रकारचे हे जे सगळे कार्यक्रम होत असतात, वेगवेगळ्या मीडियामधून तुम्हाला माहिती पोचत असते, ती माहिती अशा वेळेला आपल्याला उपयोगी ठरते. तिसऱ्या बाजूला थोडं शांत झाल्यावर आपण स्वतःचं मूल्यमापन करावं की मी कुठे होतो आणि आता कुठे आहे, हा इथे कशामुळे आहे. या सगळ्या गोष्टी मदत करतात. आणि शिक्षक आहेतच, त्याशिवाय समुपदेशनाच्या व्यवस्था आहेत. शाळांमधून आपण ती व्यवस्था देतो आहोत. आणि त्याही पलीकडे जाऊन मानसशास्त्राची जी कोणी आजूबाजूला मंडळी असते, म्हणजे मानसशास्त्रज्ञ असतील, मनोविकार तज्ज्ञ असतील, मला असं वाटतं की डेअरिंगली तुम्ही आमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सर माझ्याकडे फीला पैसे नाहीत, माझ्याकडे बाकी काही नाही, पण माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम जरा कसा सोडवायचा सांगा. मला वाटतं आम्ही पण जिव्हाळ्याने ही मदत केली पाहिजे. सर आजकालच्या मुलांना कळतंय पण वळत नाही, हे खरं आहे का? मला असं वाटतं की कळतंय पण आणि बरंच वळतंय पण. पण जरा थोडंसं थांबा आणि नीट स्वतःकडे पहा, स्वतःचं नीट एक अवलोकन करता येईल. आपण स्वॉट ॲनालिसिस म्हणतो. म्हणजे आपल्या स्ट्रेंथ काय, आपले विकनेसेस काय, आपल्याला संधी काय काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज, आणि आपल्याला धोक्याचे इशारे कुठले मिळत आहेत, थ्रेट्स काय, असं स्वॉट ॲनालिसिस आपण करायला शिकलं पाहिजे. या मुद्द्यावरती मला एक प्रश्न विचारायचा आहे पाटील सर. मला आपल्याला किंवा इथे उपस्थित शिक्षक आणि पालक सगळ्यांनाच विचारायला आवडेल की आता जे सर म्हणता आहेत तो स्पॉट अनालिसिस असेल आपल्या विद्यार्थ्याचा किंवा मगाशीची पिकूची भूमिका असेल, हे नक्की पालक करू शकतायत का? अगदी सहजपणे करू शकतात. इनफॅक्ट ते बरंचसं 30-40%, 50% तर होतच असतं त्यांच्याकडून. मगाशी मी म्हटलं तसं पालक दमलेले पण आहेत, त्यांच्याकडे वेळ उरलेला नाही आणि खूप समस्या त्यांच्या डोक्यावर येत आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की त्यांचं प्रेम थोडं आपल्याकडचं, लक्ष थोडं आपल्याकडचं कमी झालंय, पण तसं नाही आहे. ते थोड्या ज्या वेळात आहेत ना त्या वेळात स्ट्रगल करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला एखादा फेल झालेला फ्रेंड असेल तर त्याला आपण सावरलं पाहिजे. तर आपला फ्रेंड एखाद्या वेळेस आत्महत्याचा विचार करत असेल तर आपण त्या विचारापासून त्याला कसं परावृत्त करू शकतो? मला असं वाटतं की एकदम आत्महत्येचा विचार होत नाही. आणि आपला मित्र आपल्याला माहीत असेल तर तो किती उतावीळ आहे बाकी सगळ्या बाबतीत, नेहमी तो कसा असा वागतो, एकदम ताबडतोब तो असा काहीतरी ॲक्शन करतो का, हे माहीत असेल तर त्याच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे, त्याला मदतही दिल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर सुरुवातीला जेव्हा तो असे विचार करत असतो तेव्हा तो थोडासा मंद होणार, त्याची झोप आणि भूक बिघडेल, तो मिसळणं कमी करेल, तो एकटा राहायला लागेल, तो कदाचित त्याचा निश्चय आत्महत्येचा होईपर्यंत अस्वस्थ राहील, पण निश्चय झाला तर तो एकदम शांत झालेला दिसेल. या सगळ्या खुणा आपल्याला जरा बघाव्या लागतं. म्हणून मी म्हटलं तसं त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला वावरलं पाहिजे. आणि त्यानंतर तो स्वतःच्या चांगल्या गोष्टी, आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा द्यायला सुरुवात करेल कदाचित. म्हणजे आता तो त्या दिशेने निवृत्त व्हायला लागला. हे सगळं दिसत असेल तर त्याच्याबरोबर राहायला पाहिजे, आपणहून विषय काढला पाहिजे आणि आपण त्याला पुढचं प्लॅनिंग या दिल्या पाहिजेत. हे जेव्हा होतं आत्महत्याचा विचार येतो तेव्हा आशा संपलेल्या असतात, दिशा उरलेली नसते आणि हेतू राहिलेला नसतो. तर आपण त्याला आशा दिली पाहिजे की आपण चांगलं करू, अजून अभ्यास करू, नीट हे अपयश बघू कसं काय हे करायचं. ते दिशा दिली पाहिजे की आपल्याला मदती आता काय काय लागतील ते आपण घेऊ. आणि हेतू दिला पाहिजे की नुसतंच हे यश हा आपल्या जीवनाचा हेतू नाही, आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने पुढे जायचं आहे. आणि कदाचित इथे हा स्पीड ब्रेकर आलाय, हे काय संपलं नाही रस्ता, हा स्पीड ब्रेकर आहे, तो सावकाश आपण पार पाडू, पुढच्या मार्गाला लागू.
अपयशाचा सामना जर आपण सकारात्मक रीतीने केला तर तेच अपयश यशाची पहिली पायरी सुद्धा ठरू शकतं. फक्त त्या दृष्टिकोनातून आपण त्या अपयशाकडे पाहण्याची गरज आहे. आणि याचसाठी आजची ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. यंग तरंगमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. अपयशाचा सामना कसा करायचा याचा आपण विचार करत असताना आपल्याबरोबर आपला एक विद्यार्थी मित्र आहे. त्याची एक फार गोड कविता आहे. तर आधी ती ऐकूया आणि मग चर्चेला पुन्हा सुरुवात करूया. 100 वेळा हरलो तरी, पडलो धड पडलो तरी, अपयश आले तरी 72 दोस्त, एकदा नक्की जाऊ उंच शिखरावर दोस्त. कारण नाही सांगायचं स्वतःशी ना भांडायचं, कारण नाही सांगायचं स्वतःशी ना भांडायचं, पुन्हा पुन्हा लढायचं हरल्यावर दोस्त. अपयश आले तरी 72 दोस्त, एकदा नक्की जाऊ उंच शिखरावर दोस्त. एकदा चुकलो म्हणून काय घसरू शकतो कधीतरी पाय, एकदा चुकलो म्हणून काय घसरू शकतो कधीतरी पाय, हसत हसत चढायचे पडल्यावर दोस्त. अपयश आले तरी 72 दोस्त, एकदा नक्की जाऊ उंच शिखरावर दोस्त. हिम्मत ठेवू लढण्याची मनासारखं करण्याची, हिम्मत ठेवू लढण्याची मनासारखं करण्याची, पुढे पुढे जात राहू जिंकल्यावर दोस्त. 100 वेळा हरलो तरी, पडलो धड पडलो तरी, अपयश आले तरी 72 दोस्त, एकदा नक्की जाऊ उंच शिखरावर दोस्त, एकदा नक्की जाऊ उंच शिखरावर दोस्त. वा, सर, हा जो मुद्दा आहे की अनेकदा अपयशातूनच यशाचा मार्ग खुला होत असतो, त्याकडे कमी लक्ष दिलं जातं असं वाटतं का तुम्हाला? हो, मला असं वाटतं की अपयशाची फारच किंमत आपण मोजतो. ती तेवढी किंमत मोजायची कारण नाही. म्हणजे 50 रुपयाची गोष्ट आहे आणि 500 आणि 5000 रुपये मोजायची काही जरूर नाही. जेवढं अपयश आणि त्याचे जेवढे इफेक्ट एवढाच फक्त विचार करावा, त्याचं चक्क गणित मांडावं, जमा खर्च मांडावा आणि ठरवावं की हे मला अपयश कुठे थांबवतंय आणि कशासाठी मी इथे थांबलेलो आहे. बऱ्याचदा माणसांना असं आवडतं की अपयशी झालं रे झालं की ते एकदम रिलॅक्स पण होतात टेन्शनच्या ऐवजी आणि म्हणतात चला आता हे सोडून देऊ. असं करायची जरूर नाही. हे आपलं टाळणं झालं. दुसऱ्या बाजूला आपल्याला एकदम असं डॅड इफेक्ट येतो, म्हणजे मॉम इफेक्ट असतो आपल्याला प्रेमाचा, जवळपणाचा, आपुलकीचा. डॅड इफेक्ट म्हणजे कोणीतरी कणखरपणे पाहते असं वाटत राहतं. मग आपण एकतर डिप्रेशनमध्ये जातो, नाहीतर आपण सगळ्यांपासून तुटल्यासारखे होतो, किंवा दुसऱ्या बाजूला आपण डिपेंडंट होतो. म्हणजे कसं की आता माझे एफर्ट संपले, आता मी नशिबाकडेच जाईन, म्हणजे माझंच नशीब वाईट म्हणून असं झालं वगैरे. नशीब बिशीब काही नसतं. आजचा प्रयत्न म्हणजे उद्याचं नशीब, एवढीच ती साधी सरळ गोष्ट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी थांबायला पाहिजे. अपयशाचं ह्यानी म्हटलं तसं असं धैर्याने सामना केला पाहिजे. एक अपयश म्हणजे काहीच नसतं, अनेकांना आले तसे अपयश. ह्याच्यात कुठेतरी तुमच्या व्हॅल्यूज कामाला येतात का? जेव्हा मुलं आपण म्हणतो डिप्रेशनमध्ये जातात, तर कुठेतरी मॉरल व्हॅल्यू ज्या आपल्याला घरातनं मिळतात ह्या कमी पडतात का, असं तुम्हाला वाटतं? मॉरल व्हॅल्यू म्हणजे समाजाने ठरवलेलं काय योग्य आणि काय अयोग्य, आणि एथिक्स म्हणजे स्वतः मी ठरवलेलं काय योग्य आणि काय अयोग्य. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घ्या की तुमचं अस्तित्व हे सर्वात सर्वोच्च व्हॅल्यू आणि सर्वोच्च मूल्य आहे. त्यामुळे अस्तित्व आहे म्हणजे तुम्ही अस्तित्वात आहात म्हणून मी इथे आहे, आणि मी आहे म्हणून तुम्ही अस्तित्वात आहात. हा जो महत्त्वाचा घटक आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. जीवन ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्याशी आपण अशी छोट्या छोट्या अपयशाने लुडबुड करायची नाही. जीवनात मार्गक्रमण करायचं. व्हॅल्यू सर्वात महत्त्वाची म्हणजे अतिशय चांगलं माणूस होणं. नुसतंच आपल्याला यशस्वी माणूस व्हायचं नाही, आपल्याला चांगलं व्हायचं. म्हणजे मी नुसता यशस्वी डॉक्टर होणार नाही जर मी चांगला डॉक्टर नसेन, मी प्रेमाने तुमचं सगळं तपासून पाहत नसेन, नीट लक्ष देत नसेन, मला आस्था नसेल. तर या सगळ्या गोष्टी कुटुंबाने तर जपायच्या असतात आपल्यात, आणि आपल्याला एक खूप चांगला माणूस बनवायचं असतं. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं यशस्वी होताना अपयशी झालेल्या मित्राला विसरू नका, त्याच्याबरोबर राहा. जे विद्यार्थी 10वी 12वीला असतात, वर्षभर जोमाने अभ्यास करतात, पण परीक्षा जवळ आली की त्यांना असं वाटतं की आपला पुरेसा अभ्यास झाला नाही, मग ते ड्रॉप घेण्याचा विचार करतात. तर त्यांनी तसं करावं का? विद्यार्थ्यांनी एवढं मनोधैर्य खचवता कामा नये, कारण त्यांना पहिल्यापासून माहिती असतं
की आपण अभ्यास केलेला आहे. कारण आपली परीक्षा असते, 6माही असते परीक्षा किंवा कसोटी परीक्षा असते, त्याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळतात. मग एवढी बोर्डाची परीक्षा म्हणजे खूप मोठी भयंकर परीक्षा असं त्यांना जाणवायची काही गरज नाही. कारण का ह्या परीक्षेसारखी ती परीक्षा आहे. कारण त्या परीक्षेच्या वेळी आपण जोमाने अभ्यास करत असतो आणि नक्कीच ते डबल आपण रिव्हिजन करत असतो किंवा अगदी 10 दिवस 8 दिवस परीक्षेला राहिल्यानंतर आपला अभ्यास आणि आपली बुद्धी एकाग्र होऊन आपण करत असतो. त्यामुळे आपण ते नक्कीच शक्य होऊ किंवा पास होऊ ह्याची खात्री त्यांनी करून घ्यायला पाहिजे. कारण ही खात्री नसेल तर ते होणार नाही. मग त्यासाठी आपल्याला अपयश येईल की नाही ह्या बाबतीमध्ये विचारच करता कामा नये. कारण तो विचार केला तर नक्कीच आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे होईल. हे का होतं हे लक्षात घ्या की परीक्षेपर्यंत आपण एवढं उत्साहाने केलं आणि परीक्षेच्या काही दिवस आधी आपले हातपाय गळाटले. 2 गोष्टींमुळे होणार हे. एक तर तुम्ही टेन्शन घेत राहता, ते वाढत जातं. म्हणजे आपली सवयच आहे की परीक्षेपूर्वी ते निकालापर्यंत टेन्शन घ्यायचं, परीक्षेत ब्लँक व्हायचं आणि रिझल्ट लागला की डिप्रेशन व्हायचं. या सगळ्या खेळामध्ये आपण अडकायचं नाही. दुसऱ्या बाजूला आपला स्टॅमिना हळूहळू संपत जातो आणि त्या स्टॅमिनाची आपण काळजी घेत नाही. तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तर मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणार. कारण मेंदूला सगळं अन्न आणि सगळी ताकद हे शरीराच्या सगळ्या गोष्टींकडून मिळत असते. त्यामुळे त्याकडे शेवटच्या महिन्यात लक्ष द्यायचं असतं की आपण विश्रांती नीट घेतोय की नाही, आपण नीट खातोय पितोय की नाही, आपण व्यायाम करतोय की नाही, आपण चांगलं हाय प्रोटीन मीडियम कार्बोहायड्रेट लो फॅट असं अन्न घेतोय की नाही. या सगळ्या गोष्टींना आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो. हे सगळं नीट केलं तर आधीचा वर्षारंभीचा वर्षामधला उत्साह हा परीक्षेपर्यंत टिकेल. मला एक विचारायचं होतं, जर कोणत्या मुलाला अपयश आलं तर त्यांनी मित्रांचा सल्ला घ्यावा का आई वडिलांचा? सल्ला सगळ्यांचा घ्यावा, ज्यांचा मिळेल त्यांचा घ्यावा. पण योग्य काय अयोग्य काय हे स्वतःला स्वॉट ॲनालिसिसने ठरवावं लागतं की यातलं मला काय काय शक्य आहे. म्हणजे मी खूप सांगेन की रोज 100 पानं वाचा, पण तुम्ही ठरवा की तुम्ही 10 पानं वाचू शकता का 20 आणि ती लक्षात ठेवू शकता का हे का. त्यामुळे मित्रांचा आईवडिलांचा सल्ला घेताना मला आणखी एक असं म्हणायचं आहे की शिक्षकांचा आणि सिनियर विद्यार्थ्यांचा सल्ला तुम्हाला जास्त उपयोगी ठरेल, कारण ते त्या क्षेत्रात आहेत. त्यांचा सल्ला पहिल्यांदा घ्या. बच्चों में तुलना करने से भी उनमें फेलियर आता है, तो वो किस प्रकार से और कैसे आता है? तुलना अपने साथ खुद के साथ करो. मैं 6 महीने पहले कैसा था, 3 महीने पहले कैसा हूँ और अभी कैसा हूँ. किसी के साथ तुलना करके फ़ायदा नहीं, क्योंकि वो कैसी प्रोग्रेस कर रहा है वो खुद कर रहा है. आप अपनी तरफ से अपनी स्पीड से अपनी कैपेसिटी से करोगे. सो तुलना किसी के साथ नहीं करनी है, तुलना खुद के साथ करनी है. मेरा परफॉर्मेंस क्या था, अभी कैसा रहेगा. अक्सर देखा जाता है कि पेरेंट्स और टीचर्स तुलना होती है बच्चों में कि ये अच्छा कर रहा है तुम बुरा कर रहे हो, तो उस तरह से हम कैसे उस चीज़ को ठीक कर सकते हैं? शिक्षक और पालक इस प्रकार का इस्तेमाल इसलिए करते हैं कि आप कुछ प्रेरणा ले, लेकिन इससे प्रेरणा नहीं मिलती. इसलिए ये जो कार्यक्रम चल रहा है वो हम शिक्षक और पालक इनको भी बोल रहे हैं कि ये देख लो, ताकि ये हम लोग जो बता रहे हैं वो समझ रहे हैं. जी, कभी कभी माता पिता अपने बच्चों पर बोझ डाल देते हैं कि तुम्हें इतने अंक प्राप्त करने, इतने नहीं प्राप्त किए तो तुम मतलब अच्छे नहीं होंगे. और फिर तो ऐसी स्थिति में बच्चों को क्या करना चाहिए? अपेक्षांचं जे ओझं आहे पालकांकडून लादलं जाणार त्याविषयी आपण काय सांगू? अपेक्षांना जरा यथार्थवादी असायला हव्यात. म्हणजे मी 60% मिळवतो आणि केवळ आता 9वी पर्यंत 60 मिळवतोय, आता 10वीत मी ताबडतोब 90 मिळवावे, ही अपेक्षा जरा गडबड करते. अपेक्षा म्हणजे शेवटी मोजमाप आहे की माझ्या शक्यता कितपत आहेत, मला किती जमणार आहे, काय जमणार आहे, मला सरावाची प्रॅक्टिस किती आहे, मी आजपर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना कसा केला आहे, हा सगळा इतिहास लक्षात घेऊन मग अपेक्षा करायच्या असतात. पण अपेक्षा बऱ्याचदा अवाजवी होतात आणि अपेक्षा आणि प्रत्यक्षात रियालिटी याचा अंतर जेव्हा वाढत जातं तेव्हा ताण वाढत जातो आणि मग सगळे प्रश्न निर्माण होतात. शरीर में ऐसा क्या होता है जब हमें डिप्रेशन या फेलियर का सामना करना पड़ता है? व्हेरी गुड क्वेश्चन. क्योंकि हम न्यूरोसायकॅट्रिस्ट हे बता रहे हैं, आम्ही असं म्हणतोय न्यूरोसायकॅट्रिस्ट की मेंदूचं काम जे आहे म्हणजे तुम्ही लक्ष देणं, लक्षात ठेवणं आणि परीक्षेत मांडणं, या सगळ्या गोष्टी काही रसायनांद्वारे काही संप्रेरकांद्वारे होत असतात मेंदूमध्ये. आणि त्यामुळे ही सगळी तसं म्हटलं तर एक हॅपी मेसेंजर्स किंवा उत्साही रसायनं जी असतात त्याच्याद्वारे हे सगळं होत असतं. आणि त्या रसायनं आता माहीत झालेली आहेत
त्यांची मदतसुद्धा आपल्याला देता येते. त्यामुळे ज्यांचं लक्ष सारखं विचलित होतं, एकाग्रता राहत नाही, फार काळ अभ्यास करू शकत नाहीत किंवा अभ्यास केलाय पण लक्षात राहत नाही, परीक्षेत मांडता येत नाही, या सगळ्या गोष्टींवर आता उपाय आहेत, चांगले उपाय आहेत. नेहमी ते घ्यावे लागतात असं नाही, त्याची सवय होते असं नाही, आणि त्या औषधं वाईट स्वरूपाची नाहीत. पण हा सगळा अभ्यास आता मोठ्या प्रमाणात कित्येक वर्ष आलेला आहे समोर. त्याशिवाय अध्ययनात खूप वेगवेगळ्या अडचणी असतात, एकाग्रतेमध्ये अडचणी असतात, ADHD सारखे त्रास असतात, अटेन्शन डेफिसिट सारखे, हे सगळे नीट करता येतात. त्यामुळे त्या बाबतीत अतिशय मोकळं आणि चांगलं मन ठेवावं, आणि ही मदत लागेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरांशी बोलून ती जेव्हा लागेल तेव्हा ती घ्यावी मदत. अर्थात या चर्चेतून हेच लक्षात येतं की कुठलंही अपयश ही काही अंतिम पायरी नसते, किंबहुना ती यशाची सुरुवात असू शकते. याच वळणावरती आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि नमस्कार.